नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित पुणे. आपले हे चॅनल अष्ट्रो तारावरती मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण आज एक अशी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण किंवा आयुष्यावरती सगळ्यांचा प्रभाव टाकणारी, परंतु पॉझिटिव्ह, शुभकारक अशी जी घटना घडणार आहे 13 ऑगस्ट 2025 ला. जो एक ग्रहयोग म्हणा किंवा ग्रहगोचर, नक्षत्र गोचर म्हणूयात, ते होणार आहे. जे ऑगस्ट 2025 मोर प्रिसाइजली 13 ऑगस्ट 2025 पासून 18 जून 2026 पर्यंत होणार आहे. गुरु महाराज स्वतःच्याच पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. लक्षात ठेवा, गुरु महाराज स्वतःचं नक्षत्र, हे फार महत्वाचं वाक्य आहे यात. आतापर्यंत ते आर्द्रा नक्षत्रामध्ये होते राहूच्या. ते त्यातून ते गोचर भ्रमण करून मिथुन राशीतच आहेत. परंतु आता ते पुनर्वसू जे नक्षत्र आहे, जे गुरु महाराजांचं स्वतःचं नक्षत्र आहे, त्यात ते प्रवेश करणार आहेत. याच्यामुळे काय होणार आहे किंवा जे सुरुवातीला म्हणालो, की आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह बदल, शुभकारक, योगकारक किंवा अपेक्षित अशी नशिबाची, भाग्याची, दैवाची साथ मिळणारी, असं होणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही गुरु महाराज हे गुरुच आहेत, परंतु ते इतका दिवस राहू महाराजांच्या नक्षत्रात होते, म्हणजे राहू ज्या घरात होते. आता तुम्ही एक विचार करा, इमॅजिन करा, की एखादे गुरु, एखादे सत्प्रवृत्तीची व्यक्ती, ज्यांच्यामध्ये बरंच काही चांगलं करायची शक्ती आहे, ज्यांच्या फक्त नजरेत, आशीर्वादामधून आपल्याला शुभ संकेत मिळतात, शुभ आशीर्वाद प्राप्त होतात, ते एखाद्या गलिच्छ ठिकाणी किंवा पापाचरण जिथं चालतं त्या ठिकाणी बसलेले आहेत किंवा जिथं मांस, मदिरा, मच्छी, खोटेपणा, चुकीची वर्तणूक, गैरवर्तणूक असं जिथं आहे, तिथं जाऊन ते बसले होते. राहू महाराजांच्या घरात आर्द्रा नक्षत्रात. तिथून त्यांचं शुभ फल किंवा शुभ फळ किंवा त्यांचे शुभ दृष्टी किंवा शुभ आशीर्वाद एवढे ज्या प्रमाणात हवेत आपल्याला, त्या प्रमाणात मिळत नव्हते किंवा त्याचा आपल्यावरती इफेक्ट तेवढा प्रभावशाली तो होत नव्हता. परंतु आता जेव्हा ते गोचर करून, नक्षत्र पालट करून आर्द्रा नक्षत्रातून पुनर्वसू नक्षत्रात जाणार आहे, तेव्हा त्यांची ती पूर्ण ताकद, पूर्ण शक्ती, पूर्ण शुभफळ देणार आहेत, देऊ शकतात, डिलिव्हर करू शकतात. त्यामुळं एक प्रकारचा हा सुवर्ण योग म्हणा किंवा ज्याला आपण काय म्हणू, गोल्डन ट्रान्झिट म्हणता येईल. गोल्डन ट्रान्झिट ऑफ द इयर असं म्हणता येईल हे. हे असं होणार आहे. याच्यामुळं काय होईल, की गुरु महाराजांचं पुनर्वसू नक्षत्रातून गोचर भ्रमण, ज्यांचे आतापर्यंत विवाह रखडले होते, विवाह जमत नव्हते किंवा विवाह ठरण्यामध्ये किंवा पसंती होण्यामध्ये किंवा इतर काही कारणाने अडचणी होत्या त्या. शुभ योगाचे योगच येत नव्हते, शुभ योगाचे. किंवा जे प्रेम-प्रेमिका आहेत, त्यांच्यामध्ये ताटातूट झाली होती, भांडणं झाली होती, वादावादी झाली होती, डिस्कनेक्ट झाला होता, ब्रेकअप झाला होता आत्ताच्या जमान्याचा शब्द तर. तर त्यांचं पुनर्मिलन व्हायची शक्यता आहे. जे पुनर्विवाह करू इच्छितात, काही कारणास्तव त्यांनी आधी विवाह केला होता, पण घटस्फोट झाला होता, सेपरेशन झालं होतं, ब्रेकअप झालं होतं. त्यांना पुनर्विवाहाची शक्यता आहे. आर्थिक प्रगती आणि भाग्यवृद्धीचे संकेत, सुवर्ण योग तर आता पूर्णपणे निर्माण झालेले आहेत. म्हणजे आर्थिक प्रगती होणं, आर्थिक प्रगतीची द्वारे कवाडे उघडणं किंवा त्या संधी मिळणं, भाग्यवृद्धी होणं, ह्या गोष्टी घडणार आहेत. हा कालावधी 13 ऑगस्ट 2025 ते 18 जून 2026 पर्यंत याच नक्षत्रात ते भ्रमण करणार आहेत. आता पुनर्वसू नक्षत्राचे 2 चरण हे मिथुन राशीत येतात आणि 2 चरण हे कर्क राशीत येतात. त्यामुळं सरासरी एक 6 महिने ते या मिथुन राशीत राहणार आहेत आणि 6 महिने ते कर्क राशीत राहणार आहेत. बरोबर आहे ना? पुनर्वसू नक्षत्र हे मी मगाशी म्हणत तसं बृहस्पतीचं, गुरु महाराजांचं स्वतःचं नक्षत्र असल्यामुळं या नक्षत्रात होणारं हे गोचर भ्रमण हे खूप महत्वाचे मानले जाते, ठरते. मी मगाशी म्हणालो तसे रखडलेल्या कामांना गती मिळेल. गुरुच्या स्वतःच्या, लक्षात ठेवा ना, आपण स्वतःच्या घरात गेल्यानंतर कसं एकदम इझिली वावरतो. आपला वावर किंवा सगळ्या गोष्टी आपल्या ओळखीच्या असतात तिथल्या. आपल्याला असं काही चाच पडल्यासारखं किंवा भांबावल्यासारखं होत नाही. दुसऱ्याच्या घरात असल्यानंतर जसं होतं तसं. बरोबर का नाही? तसं जेव्हा गुरु महाराज स्वतःच्या नक्षत्रात येणार आहे, तेव्हा त्यांची फलदायक जी वृत्ती आहे, दृष्टी आहे, योग आहे, आशीर्वाद आहेत, ते दुप्पट होणार आहेत. आणि पुनर्वसू हे नक्षत्राचं जे नाव आहे ना, त्या नावातच बरंच आहे. पुनरुज्जीवन, पुनरपी घटना घडणं किंवा पुन्हा-पुन्हा गोष्टी करणं किंवा जुन्या चुका, जुन्या गोष्टी पुन्हा करेक्ट करून
त्यांच्यामध्ये संशोधन करून, त्याच्याविषयी अभ्यास करून, त्या नवीन सुरुवात करणं किंवा अडथळे जे काही असतील ते दूर होण्याची करण्याचं हे प्रतीक आहे पुनर्वसू नक्षत्र. आणि याच नक्षत्रामध्ये सप्टेंबरमध्ये शुक्र महाराज हे सिंह राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे काय होणार आहे, की प्रेम, विवाह आणि ते जे संबंध आहेत, वैवाहिक आणि सांसारिक संबंध, त्यामध्ये थोडीशी आपल्याला वाढ झालेली दिसेल. योग चांगले जुळले आलेले दिसतील किंवा त्या घटना वाढतील आता, चांगल्या घटना वाढतील. यातल्या मुख्य तारखा जर का म्हणलं तर गुरु महाराज ऑलरेडी या नक्षत्रात आलेले आहेतच. 15 सप्टेंबर 2025 ला शुक्र महाराज सिंह राशीत जाणार आहेत. 4 नोव्हेंबर 2025 नंतर जेव्हा तुलसी विवाहाचा मुहूर्त आहे, त्यानंतर आपल्याकडे शुभ मुहूर्त, विवाहाचे शुभ मुहूर्तांच्या तारखा येतात आणि 30 जून 2026 ला गुरु महाराजांचं पुनर्वसू नक्षत्रातलं गोचर भ्रमण पूर्ण होणार आहे. आता मी आधी सांगितलंय तुम्हाला 18 जून आणि आता म्हणतो 30 जून. तर ते स्तंभी आणि मार्गी हा जो काही प्रकार असतो, त्यामुळे ते मागे-पुढे होणार आहे. त्यामुळं 13 ऑगस्ट ते 18 जून हा कालावधी जो आहे, तो पुनर्वसू नक्षत्रातच गुरु महाराजांचं गुरुचरण प्रमाण करणार आहे. मी मगाशी म्हणालो तसं आणि मिथुन आणि कर्क या 2 राशी ज्या आहेत. तर या सर्वाचा परिणाम म्हणजे पुनर्वसू महाराज, पुनर्वसू नक्षत्र हे गुरु महाराजांचं आणि बुधाची रास आणि त्यानंतर चंद्राची रास, ह्या सर्वाचा एकत्रित परिणाम, ह्या ज्युपिटर महाराजांचं गोल्डन ट्रान्झिट म्हणू आपण त्याला, त्याचा एकत्रित परिणाम सर्व 12च्या 12 राशींना कशा प्रकारे मिळतो हे आपण आता या व्हिडिओमधून पाहूया. मेष राशी. मेष राशीच्या गुरुचं हे गोचर प्रमाण जे आहे ते तृतीय स्थानातून होत आहे. तृतीय स्थान हे पराक्रम, धाडस, तुमची स्वतःची संवाद शक्ती, तुम्ही ज्या प्रकारे कम्युनिकेशन करताय ते, त्यानंतर तुमची लहान भावंड, तुमचे शेजार-पाजारी, तुमचे छोटे प्रवास याचं हे कारकत्व असलेलं आहे. त्यामुळे या काळात तुमच्या पराक्रमात वाढ होईल. तुम्ही मोठ्या आत्मविश्वासाने कामे कराल किंवा तुमच्या बोलण्यामुळे सुद्धा अनेक कामं तुम्हाला साध्य होतील किंवा ईझी होतील. तुम्हाला लहान-लहान प्रवास करण्याची संधी मिळेल. गुरु महाराजांची सप्तम दृष्टी नवम स्थानावरती आहे. त्यामुळे जे कोणी आपण काय म्हणतो त्याला उच्च शिक्षणाभिलाषी आहेत, त्यांना उच्च शिक्षण घ्यायचंय, त्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळतील. परदेश प्रवासाच्या किंवा परदेशी काही संधी तुम्ही शोधत असाल, त्या होतील. विवाह, साखरपुडा किंवा आपण ज्याला दीर्घकालीन संबंध म्हणतो ना विवाहासारखे, ते गती येईल त्यांना आणि ते जोडले जातील. नव्याने नातेसंबंध जोडली जायची शक्यता आहे. घर खरेदी किंवा बांधकाम करतायत किंवा बांधकाम करायचे जे प्रयत्न करतायत, त्यांना याच्यात चांगले योग मिळतील. नवी भागीदारीमध्ये यश मिळेल. कारण मुख्य म्हणजे काय आहे ना, की तृतीय स्थानातून जी दृष्टी पडते ती आपण काय म्हणतो त्याला ना, सप्तम स्थानावरती 5वी दृष्टी, नवम स्थानावरती 6वी दृष्टी पडते आणि लाभ स्थानावरती दृष्टी पडते. त्यामुळे लाभाचे योग, भागीदारीत यश मिळेल. कौटुंबिक आनंदामध्ये तुमच्या वाढ होईल. गुरुचं हे जे गोचर प्रमाण आहे, हे एकूणच तुम्हाला मेष राशी करता तसं फायद्याचं, शुभकारक, योगकारक असं राहणार आहे. पुढची राशी वृषभ राशी. वृषभ राशीमध्ये हे जे गोचर प्रमाण आहे ते द्वितीय स्थानातून होते. द्वितीय स्थान हे धनस्थान आहे. आपल्या वाचेचं स्थान आहे. आपल्या कुटुंबाचं, खानदानाचं स्थान आहे. आपण जे खाण्यापिण्याच्या आपल्या सवयी त्याचं स्थान आहे किंवा संचित धन ज्याला म्हणतो, पैसे साठवणं, बचत करणं त्याचं स्थान आहे. त्यामुळं तुम्हाला नोकरीमध्ये बढती मिळणं, आर्थिक स्थिरता प्राप्त होण्याच्या दृष्टीने तुमची एकूणातच वाटचाल सुरू होणं, दीर्घकाळ प्रलंबित असलेली आर्थिक देणी वसूल होणं किंवा मिळणं या गोष्टी घडतील. घरामध्ये मंगल कार्याचे आयोजन होणं या गोष्टी घडतील. आरोग्यामध्ये सुधारणा होणं किंवा आरोग्यामध्ये तुमच्या, कारण याची 5वी दृष्टी ती 6ष्ठ स्थानावरती पडते. त्यामुळे तुम्हाला आरोग्यामध्ये सुधारणा होणं किंवा तब्येतीच्या काही छोट्या-मोठ्या कुरबुरी असतील तर त्या दूर होणं. हे स्थान जसं धन आहे, वाणीचं आहे, तसंच कुटुंबाचं देखील आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये एकोपा वाढणं किंवा सोबतचे तुमचे जे संबंध आहेत ते आणखीन दृढ होतील किंवा त्याचबरोबर तुम्ही कुटुंबाबरोबर काही एखाद्या ट्रिप करायचं किंवा एखादं कार्य करायचं योजत असाल, तर ते कार्य पार सुद्धा पडेल, निर्विघ्न पडेल. उत्पन्नाचे नवनवीन स्तोत्र निर्माण होणं आणि त्याचा तुम्हाला आर्थिक लाभांमध्ये फायदा होणं, या गोष्टी घडतील. वाणी तर तुमची मधाळ होण्याची शक्यता आहे. बोलण्यामध्ये तुमच्या गोडवा येऊ शकेल किंवा बोलण्यातनं तुमच्या आपण म्हणतो ना छाप पडत नव्हती आत्तापर्यंत, तर ती छाप पडायला लागेल. पुढची राशी मिथुन राशी. मिथुन राशीच्या प्रथम स्थानातून जे गोचर भ्रमण होतंय.
प्रथम स्थान म्हणजे काय? तुमचं व्यक्तिमत्व, तुमची पर्सनॅलिटी, तुमचं आरोग्य, तुमचा ऑरा पब्लिकमध्ये जो दिसतो तो, तुमचा आत्मविश्वास, तुमचा स्वतःचा एक प्रकारचा आपण काय म्हणतो ना, काम करण्याची वृत्ती जी असते ना आपली स्वतःची, प्रेझेंटेशन करायची वृत्ती, ती ह्या स्थानातून बघितली जाते. त्यामुळे या काळामध्ये तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये काही सकारात्मक बदल घडतील किंवा तुम्ही सकारात्मक बदल करायच्या दृष्टीने पावले टाकाल. एक तुम्ही जास्तीत जास्त ज्ञान मिळवायचा प्रयत्न कराल, माहिती घेण्याचा प्रयत्न कराल आणि एक प्रकारची मॅच्युरिटी येणं, एक प्रकारचा समजूतदारपणा येणं, एक प्रकारची आपण काय म्हणतो ना, प्रगल्भता येणं, नाही का? आपण म्हणतो आता जरा शहाणा झालाय बरं का तो पहिल्यासारखा वेड्यासारखा वागत नाही. हे जे वाक्य ऐकतो ना आपण लहानपणापासून ते. तसं होणं, समजूतदार होणं किंवा आरोग्यामध्ये सुधारणा होणं किंवा आरोग्याच्या तुमच्या ज्या काही छोट्या-मोठ्या कुरबुरी असतील, तक्रारी असतील, त्या दूर होणं, या गोष्टी घडतील. जुने तुटलेले नाते सुधारण्याची तुम्हाला संधी मिळेल एक. पहिली गोष्ट म्हणजे नवीन प्रेम संबंध किंवा विवाहाचे प्रस्ताव येतील. इन फॅक्ट मिथुन राशीतूनच पुनर्वसू नक्षत्रातून जे गुरु महाराजांचं गोचर भ्रमण होणार आहे, ते मिथुन राशीचे जे विवाह इच्छुक मुलं आणि मुली आहेत, त्यांच्याकरता हा अतिशय शुभ कालावधी आहे. विवाह ठरण्यामध्ये, ठरून पार पडण्यामध्ये, नवीन नातेसंबंध जोडण्यामध्ये किंवा तशा प्रकारचं शुभ कार्य घडण्याचे मिथुन राशीच्या जातकांकरता, मुला-मुलींकरता सगळ्यात जास्त बळकट योग आता ह्या काळात निर्माण होणार आहेत किंवा होतील. कारण गुरु महाराजांचं प्रथम स्थानातून गोचर भ्रमण त्यांची 7वी दृष्टी थेट 7वी दृष्टी थेट तुमच्या सप्तम स्थानावरती पडते. सप्तम स्थान हे संसार सुख, विवाह, अ, वैवाहिक सुख किंवा जोडीदार ह्यांचं बघितलं जातं. त्यामुळे मिथुन राशीच्या जातकांना याचे सगळ्यात जास्त फायदे पोहोचणार आहेत. बरोबर आहे. त्याचबरोबर तुमच्या आरोग्यात तर सुधारणा होईलच, परंतु तुम्ही जे निर्णय आधी घेताना थोडंसं धाकधूक होती तुम्हाला, निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे, याविषयीची साशंकता होती. तसं आता होणार नाहीये. आता जे तुम्ही काय निर्णय घ्याल, ते पूर्णपणे योग्य ठरण्याची शक्यता अधिक आहे. पुढची राशी आहे कर्क राशी. कर्क राशीच्या 12व्या स्थानातून, व्यय स्थानातूनही गोचर भ्रमण होते. व्यय स्थानातून आपण काय बघतो? खर्च, व्यय, परदेश प्रवास, त्यानंतर हॉस्पिटलायझेशन, त्यानंतर रात्रीची झोप, त्यानंतर मोक्ष आणि आपल्या वडिलांचे जे भाऊबंद आहेत, भाऊबंद म्हणजे वडील, त्यांची बहीण झालं, वडिलांचे मोठे भाऊ झालं, यांचं ते स्थान आहे. म्हणजे आपले काका, आत्या वगैरे त्यांचं. तर ह्या गोचर भ्रमण जे आहे गुरु महाराजांचं व्ययस्थानातून, त्यामुळे तुम्हाला परदेश प्रवास करायची संधी मिळू शकते. खर्च वाढतील, परंतु खर्चाचं योग्य नियोजन केलं तुम्ही, तर हा खर्च सुद्धा तुम्हाला त्रासदायक होणार नाही. आता जेव्हा-जेव्हा व्ययस्थानातून गुरु महाराजांचं गोचर भ्रमण होत असतं, त्या-त्या वेळेला मी त्या लोकांना पत्रिका बघायला आल्यानंतर एक सल्ला देत असतो. खर्च होणारच आहेत ना आणि गुरु महाराज आहेत, तर हे पैसे तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवा. म्हणजे जसं एफ-डी करणं, आर-डी करणं किंवा एकेकाळी ते किसान विकास पत्र होते किंवा बॉन्ड्स असतात गव्हर्नमेंटचे वगैरे बॉन्ड्स. ते बॉन्ड्स याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. म्हणजे लगेचच आज टाकलेत आणि 6 महिन्यानंतर मोडलेत अशा प्रकारे नको. जे ज्याला आपण म्हणतो ना फिक्स लॉक इन पिरियड असतो. फिक्स लॉक इन पिरियड म्हणतात त्याला बघा. तशात पैसे गुंतवा म्हणजे ते खर्च पण होतील आणि वाचतील पण. त्यामुळे तुम्ही जर का असं काही नियोजन केलं तर ते तुम्हाला फायद्याचं राहील. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याकडे तुमचा कल वाढेल किंवा ओढा वाढेल. पूर्वी कुटुंबाच्या बाबतीत तुमची काही अडकलेली जी कामं होती कौटुंबिक स्वरूपाची, ती पूर्ण होणे. कुटुंबाची आपण काय म्हणतो ना समरसता होणे, एकत्र येणं किंवा एकत्र काय म्हणतो ना त्याला, एकत्र काही कार्यक्रम साजरा करणं किंवा बीइंग टुगेदर इज अ बिग थिंग म्हणतात ना, तसं होईल. घरगुती वातावरण तुमचं एकूणात आनंदी स्वरूपाचं राहणार आहे. कारण व्ययस्थानातल्या गुरु महाराजांची 5वी दृष्टी चतुर्थ स्थानावरती आहे. 7वी दृष्टी षष्ठ स्थानावरती आहे आणि 9वी दृष्टी ही तुमच्या अष्टम स्थानावरती आहे. त्यामुळं तुम्हाला सासूरवाडीकडून काही फायदा मिळणं, इन्शुरन्सचे काही पैसे पेंडिंग असतील, क्लेम पेंडिंग असतील, तर ते पैसे मिळणं, इन्सेंटिव्ह मिळणं, बोनस मिळणं, घरामध्ये शांततेचं वातावरण राहणं, तुमची कोर्ट कचेरी, दवाखाना याविषयी काही अडकलेली कामं असतील आत्तापर्यंतची, तर ती पूर्ण होणं किंवा एखाद्या आजाराचं निदान होत नव्हतं, तर त्या आजाराचं निदान होऊन त्याच्यावरती योग्य ती अ, औषधोपचार करणं, ह्या गोष्टी घडतील. ज्यातून तुम्हाला एकूणातच हा जो काही वर्षभर, सव्वा वर्षाचा कालावधी आहे, तो बऱ्यापैकी दिलासा देणारा 11 महिन्याचा कालावधी दिलासा देणारा असा राहील. पुढची राशी सिंह राशी. सिंह राशीच्या लाभस्थानातून एक गोचर भ्रमण होत आहे.
लाभस्थानातून आपण लाभ बघतो. नावातच सांगितलं जातंय लाभ. 11वे गुरु आहेत ते तुम्हाला. लाभस्थान, इच्छापूर्ती, तुमचं मोठी भावंड, मित्रांचं सर्कल, ते म्हणतो ना फ्रेंड सर्कल. मग ते सोशल मीडियातलं असू द्यात किंवा प्रत्यक्ष दुनियातलं असू दे, प्रत्यक्ष भेटीगाठीतलं ते फ्रेंड सर्कल हे बघितलं जातं. त्यामुळे या काळामध्ये तुमच्या ज्या काही पेंडिंग राहिलेल्या इच्छा असतील किंवा इच्छापूर्ती तुमची अडकली असेल कशाततरी, तर त्या इच्छा पूर्ण होतील. आर्थिक लाभाची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवनवीन स्तोत्र वाढतील आणि त्याचा तुम्हाला फायदा सुद्धा मिळायला सुरुवात होईल. समाजामध्ये मान-सन्मान वाढणं, आपलं मित्र सर्कल जे आहे ना, फ्रेंड सर्कल ते एक्सपांड होणं किंवा नवनवीन मित्र जोडले जाणं आणि ते कंटिन्यू राहणं, टिकणं. कारण आपण बऱ्याचदा काय होतं ना, नवीन मित्र जोडतो, पण ते त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं किंवा ते टिकत नाहीत. तर ते टिकणं, ह्या गोष्टी घडतील. सन्मान, लोकप्रियता या गोष्टी तुम्हाला मिळायला लागतील. नवे प्रकल्प जर कोणी काही करू इच्छित आहे किंवा अ, ते करण्याकरता तुम्ही योग्य त्या वेळेची वाट पाहत होता किंवा मुहूर्ताची वाट पाहत होता किंवा कधी सुरू करू हे जे विचारत होता ना, त्यांच्याकरता एका वाक्यात सांगतो, आत्ता हा कालावधी जो आहे ना पुढच्या 11 महिन्याचा, तो तुमच्याकरता नवीन प्रकल्प सुरू करण्याकरता अतिशय योग्य, सुयोग्य आणि शुभ असा हा कालावधी आहे. म्हणजे विवाह करू इच्छितात किंवा जोडीदार शोधतायत किंवा जोडीदाराच्या अ, आपण म्हणतो ना त्या प्रयत्नात होते, तर त्यांना आता निश्चितपणे यश मिळेल किंवा काही सकारात्मक गोष्टी त्या आघाड्यावरती घडायला सुरुवात होईल. बरोबर आहे. आता त्याचबरोबर आता या गुरु महाराजांचं जे गोचर भ्रमण अ, होत आहे 11व्या स्थानातून. याचे सगळ्यात महत्त्वाचे फायदे काय आहे ना, की त्यांची जी दृष्टी आहे ना, ती आपल्या तृतीय स्थान, पंचम स्थान आणि सप्तम स्थानावरती पडते. बरोबर आहे ना? तृतीय स्थानातून तुमचं कम्युनिकेशन सुधारणार आहे, एक. पंचम स्थान म्हणजे जे संततीच्या करता प्रयत्न करत होते. संततीची अपेक्षा जे बाळगून होते ना, त्यांना संतती प्राप्तीचे प्रयत्न करायला किंवा संतती प्राप्तीचे त्यांना योग देखील आहेत, असं आपण म्हणू शकतो. हे एक झालं. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे ना, की आणखीन एक गोष्ट तुमच्या बाबतीत काय आहे ना, ज्यांचे जोडीदाराबरोबर काही मतभेद असतील किंवा आपण काय म्हणतो ना, थोड्याशा कुरबुरे असतील, विसंवाद असतील, तर ते सुद्धा आता गुरु महाराजांच्या या गोचर भ्रमणामुळे लाभस्थानातील 11व्या स्थानातून होणार आहे. त्यामुळं जोडीदाराबरोबर तुमचे सुसंवाद घडायला सुरुवात होईल किंवा तुमच्यातले जे काही विसंवाद असतील किंवा तुमच्यातली जी काही भांडण असेल किंवा काही प्रकारच्या कुरबुरे असतील, तर त्या दूर होतील. तर पुढची राशी आहे कन्या राशी. कन्या राशीच्या दशम स्थानातून हे गोचर भ्रमण होते. दशम स्थान हे कशाचं आहे? तर करियर, व्यवसाय, तुमचं कामाचं ठिकाण, तुमची सोशल इमेज किंवा आपण त्याला काय म्हणतो ना, तुमचे वडिलांचं स्थान आहे, दशम स्थान आहे. त्यामुळं तुम्हाला करियरमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता दिसेल. जे जॉब इच्छुतात, ज्यांना जॉब मिळवायची इच्छा आहे, त्यांना जॉबची प्राप्ती होईल. जे नोकरी करत आहेत, त्यांना आतापर्यंत बढती मिळाली नव्हती काहीतरी कारणास्तव. त्यांना आता बढतीचे योग आहेत. जे व्यावसायिक आहेत, त्यांना व्यवसायात यश मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि त्यामुळे तुमचा मान-सन्मान देखील वाढेल. घरामध्ये नवीन सदस्याचे आगमन होणं, कुटुंबामध्ये काही सोहळ्यांची तयारी करायचा जर का तुम्ही प्रयत्न करत असाल किंवा काही सोहळा करायची इच्छा ठेवली असेल, तर तो सोहळा सुद्धा पार पडेल. आर्थिक वृद्धी, मालमत्ता खरेदी किंवा आपण त्याला काय म्हणतो ना, एखादं वाहन तुम्ही घ्यायचा प्रयत्न करत होता, पण आत्तापर्यंत ते होत नव्हतं शक्य. तर ते वाहनाची प्राप्ती सुद्धा होईल तुम्हाला. जे कर्ज घेऊ इच्छितात, त्यांना कर्ज प्राप्ती सुद्धा सुलभ रीतीने होईल. फक्त मी एवढं सांगेल, कर्ज घेऊ जे इच्छितात, त्यांनी आता फक्त कर्ज आपल्या आवाक्यातलं बघूनच घ्यायचंय. कन्या राशी आहे, कर्ज आवाक्यातलं बघूनच घ्यायचं. ओके. पुढची राशी तूळ राशी. तूळ राशीच्या नवम स्थानातून एक उच्च भ्रमण होतंय. हे स्थान भाग्य, धर्म, उच्च शिक्षण, परदेश प्रवास अ, यांचं कारकत्व आहे. या काळात तुम्हाला आत्तापर्यंत जी नशिबाची, भाग्याची, दैवाची साथ मिळत नव्हती, ती आता तुम्हाला नशिबाची साथ मिळायला सुरुवात होईल. रखडलेली कामे तुमची पूर्ण होतील. तुम्ही धार्मिक कार्याकडे किंवा कुठलेतरी गुरु करण्याकडे तुम्ही आकर्षित व्हाल. तुम्हाला उच्च शिक्षणाच्या संधी ज्या आतापर्यंत मिळत नव्हत्या, त्या मिळू लागतील. अ, आपण काय म्हणतो ना, परदेश प्रवास ज्यांना करायची इच्छा होती, तर ते परदेश प्रवासाचे सुद्धा त्यांना योग आहेत. आणि आपण काय म्हणतो ना त्याला, की दैव देते आणि कर्म नेते. पण तुम्हाला इथं दैवच देत नव्हतं इतक्या दिवस. ते आता दैव देण्याच्या
परिस्थितीमध्ये, मूडमध्ये, योगामध्ये किंवा शुभ योगामध्ये दैव आहे. त्यामुळे आता तुम्हाला पूर्णपणे दैवाची साथ आहेच हे तुम्ही धरून चाला. फक्त तुमचं कर्म, जे विहित कर्म आहे, जे तुमचं ठराविक ठरलेलं कर्म आहे ना, ते अगदी प्रामाणिकपणे पार पाडा. दैव तुम्हाला साथ द्यायला खंबीरपणे उभे आहे. नवीन घर, नवीन ऑफिस किंवा अशी काही नवीन आस्थापना, नवीन एस्टॅब्लिशमेंट तुम्ही करायचा प्रयत्न करत असाल, तर त्यात तुम्हाला नक्कीपणे यश मिळेल. नातेसंबंधांमध्ये सामंजस्य निर्माण होईल किंवा नातेसंबंध आणखीन बळकट होतील, दीर्घ होतील. व्यवसायातील भागीदारीत यश तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर आपण काय म्हणतो ना, की ज्यांना गुरु चा प्रयत्न करत होते गुरु मिळवायचा, त्यांना आता गुरु मिळायची देखील शक्यता आहे. जे गुरुच्या शोधात होते, गुरु मिळवण्याकरता जे प्रयत्न करत होते, त्यांना गुरु मिळतील आणि आपण म्हणतो ना, गुरु मंत्र त्याची दीक्षा किंवा गुरुमंत्र सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. पुढची राशी वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या हे अष्टम स्थानातून गोचर भ्रमण होते. अष्टम स्थानातून आपण काय बघतो, तर जोडीदाराचं कुटुंब म्हणजे सासूरवाडी किंवा सासर, अचानक धनलाभ होणं किंवा अचानक नुकसान होणं, गुप्त रहस्यमय गोष्टी, अडथळे, त्याचबरोबर आपण काय म्हणतो त्याला इन्शुरन्सचे पैसे, इन्सेंटिव्ह, बोनस किंवा आपण काय म्हणतो ना त्याला, जे आर-एन-डी करतात ते आणि विशेष करून जे गुप्तहेर खात्यात किंवा आपले हे जे रिसर्च आणि सी वगैरे खाते आहे ना, सी या खात्यात जे काम करतात ना, त्यांना आता नवनवीन संधी मिळणं किंवा यश मिळणं, या गोष्टी ह्या स्थानातून बघितल्या जातात. त्यामुळे जेव्हा गुरुचं प्रमाण इथून आहे, तर जे आर-एन-डीमध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये, रहस्यमय गूढशास्त्रामध्ये किंवा आपल्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये, गुप्तहेर खात्यामध्ये, मग ते सी असेल, रॉ असेल, आय-बी असेल, सी असेल, यांना यश मिळेल, घवघवीत यश मिळेल. मात्र अचानक हानी सुद्धा शक्यता आहे, तर त्यांनी त्याची खबरदारी घ्यावी. आरोग्याची काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे तुमच्याकरता. दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे ना, की तुम्हाला याच्या आधी काही थोडंसं आपण म्हणतो ना, हर्ट झालेला असतो बघा भावनिकदृष्ट्या काही वेळेला. दररोजच्या व्यवहारात किंवा वागण्यात, मग कधी नातेसंबंधात असतो, कधी कामाच्या ठिकाणी असतो, कधी दररोज समाजात वावरताना आपण हर्ट झालेला असतो. तर त्या ज्या काही भावनिक जखमा असतात ना, त्या जखमा भरून येण्याची आता शक्यता जास्त आहे. लक्षात ठेवा, भावनिक जखमा ज्या असतात ना आपल्या भावनिक जखमा, त्या भरून येण्याची शक्यता आहे किंवा त्याच्यावरती मलम लागेल, असं होईल. मालमत्तेशी संबंधित काही वादविवाद असतील तुमच्या वडिलोपार्जित, तर ते सुटायची शक्यता आहे. एकूणातच घरामध्ये तुमच्या शांततेचं, समाधानाचं वातावरण राहील आणि ते वृद्धिंगत देखील होईल. पुढची राशी धनुराशी. धनुराशीच्या सप्तम स्थानातून गोचरभ्रमण होत आहे. हे स्थान विवाह, भागीदारी, वैवाहिक जीवन, व्यावसायिक भागीदारी त्याचबरोबर आपण काय म्हणतो ना, आपला डेलीचा इन्कम याचं हे स्थान आहे. त्यामुळे या काळात तुमचे वैवाहिक जीवन सुखी राहील. जर तुम्ही अविवाहित असाल, लक्षात ठेवा अविवाहित असाल, तर या काळामध्ये तुमचा विवाह ठरण्याची शक्यता आहे. जसं मिथुन राशीच्या बाबतीत होणार आहे, तसंच ह्या देखील राशीच्या बाबतीत होण्याची शक्यता जास्त बळकट आहे. विवाह होण्याची शक्यता, संबंध पुन्हा सुधारण्याची शक्यता, पुनर्विवाहाची शक्यता, पुनर्मिलनाची शक्यता, ब्रेकअप झालं असतं तर ते जॉइंट होण्याची शक्यता. व्यवसायात भागीदारी करत असलात तर तुम्हाला मोठे आर्थिक फायदे तुमच्या पदरात पडतील. विदेश प्रवासाच्या संधी, कला, शिक्षण, अध्यापन इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या धनुराशीच्या जातकांना प्रगतीचे संधी आहे. प्रतिष्ठा, मान याच्यामध्ये वाढ होईल. विवाह, प्रेमविवाह, साखरपुडा, शुभविवाह यांचे योग आहे. अर्थात अर्थात आता आपल्याकडे विवाहाचे मुहूर्त नसतात. आपल्या काय म्हणतो तुळशी विवाह झाल्यानंतर आपल्याकडे विवाह आयोजित केला जातो. परंतु तुमचे ते विवाह जुळून येणं किंवा ते आपण काय म्हणतो ना, मुलगा पाहायचा, मुलगी पाहायचा कार्यक्रम पार पडला, पसंती आली, पसंती कळवली. मग त्यानंतर ते नाही का मुहूर्त बघणं आणि कार्यालय बघणं वगैरे. परंतु ही जी मधली प्रोसेस आहे, मुलगा पाहायला जाणं, मुलगी पाहायला जाणं, ती पसंती येणं, पसंती कळवणं, या गोष्टी आहेत ना, यामध्ये प्रगती होईल आणि त्या पार पडतील. म्हणजे ज्या आतापर्यंत होत नव्हत्या किंवा रखडल्या होत्या किंवा त्या लांबत चालल्या होत्या, त्या पार पडतील. एकूणच काय तर मिथुन राशी सारखंच धनु राशीच्या जातकांना ह्या गुरु महाराजांचं जे पुनर्वसू नक्षत्रातून गोचर भ्रमण आहे गुरु महाराजांचं, ते एकूणातच तुम्हाला शुभकारक, योगकारक आणि फायद्याचं राहणार आहे. पुढची राशी मकर राशी. मकर राशीच्या षष्ठ स्थानातून एक गोचर भ्रमण होते.
षष्ठ स्थान हे रोग, ऋण, रिपू तुमचा डेलीचा जो तुम्ही सेवा करता ते स्थान. त्याचबरोबर आपले इमिडिएट बॉस, मातुल घराणं म्हणजे मामा, मावशी ही मंडळी यांचं हे स्थान आहे. या काळात तुम्ही तुमचे शत्रू शांत राहतील किंवा तुम्ही शत्रूला शांत कराल. कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही जे आत्तापर्यंत काम करत होता, यश मिळत नव्हतं किंवा यश जरी मिळालं तर ते तुमच्या नावावरती क्रेडिट होत नव्हतं ते यश. ते आता तुम्हाला यश पण मिळेल आणि तुमच्या नावावरती क्रेडिट होईल. परंतु या काळामध्ये तुम्हाला आरोग्याची काळजी घेणं हे क्रमप्राप्त आहे, गरजेचं आहे. घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. मी मगाशी म्हणालो तसं कर्जातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक सुरक्षितता जी इतके दिवस, इतक्या वर्ष तुम्हाला नव्हती, ती आता या पुढच्या 10-11 महिन्याच्या काळात, 1 वर्षाच्या काळात आर्थिक सुरक्षितता तुम्हाला आता प्राप्त होईल. हा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे आर्थिक सुरक्षिततेच्या बाबतीतला. जो 2-3 राशी नाही त्यातली मकर राशी एक आहे. आर्थिक सुरक्षितता तुम्हाला प्राप्त होईल. पुढची राशी कुंभ राशी. कुंभ राशीच्या पंचम स्थानातून एक उच्च भ्रमण होते. आता पंचम स्थान काय दाखवतं? तर शिक्षण, बुद्धी, संतती, प्रेम, तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी, सट्टा, लॉटरी, जुगार यांचं हे स्थान आहे. त्यामुळे या काळात जे कुंभ राशीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा काळ अतिशय चांगला आहे. एक प्रेम संबंधामध्ये तुम्हाला यश मिळेल. प्रेम संबंध तुमचे आपण काय म्हणतो ना काँक्रीट होतील किंवा ते असे बंध घट्ट होतील तुमचे. मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल. मुलांकडून काही गुड न्यूज, त्यांच्या अभ्यासातली प्रगती किंवा त्यांच्या एकूणच त्यांचं यश जे आहे, सक्सेस जे आहे ना, त्याच्या तुम्हाला बातम्या ऐकायला मिळतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं अचानक धनलाभ होऊ शकतो. मकर राशीला आर्थिक स्थिरता प्राप्त होणार आहे आणि तुम्हाला अचानक धनलाभ देखील तुम्हाला होऊ शकतो या काळात. भागीदारी किंवा सहकार्य याच्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. नव्या ओळखी होतील या काळात, ज्या तुम्हाला पुढच्या काळामध्ये लाभदायक ठरतील. तुमची सामाजिक साखळी जी आहे किंवा आपण म्हणतो ना फ्रेंड सर्कल ते एक्सपांड होण्याची, ते वाढायची शक्यता, त्याचा विस्तार होण्याची शक्यता आहे. शेवटची राशी मीन राशी. मीन राशी करता हे जे गोचर भ्रमण आहे ते तुमच्या चतुर्थ स्थानातून होते. चतुर्थ स्थान काय दाखवतं? तर आपलं घर, सुख, कुटुंब, माता, त्याचबरोबर तुमचं चारचाकी वाहन हे बघितलं जातं चतुर्थ स्थानातून. त्यामुळं या काळामध्ये तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि एकूणच समाधानाचं वातावरण राहील. तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करू इच्छित होतात. त्यात यश मिळत नव्हतं किंवा काही कारणास्तव पुढे ढकललं जात होतं. तर ते आता पूर्ण होऊ शकेल. तुमच्या आईचे आरोग्य चांगले राहील किंवा आईच्या आरोग्याची तुम्हाला आपण काय म्हणू काळजी म्हणा किंवा हे होतं ना, ते आता बऱ्यापैकी दूर होईल. त्याचबरोबर कुटुंबामध्ये आपण म्हणतो ना, एक प्रकारचं एकजिन्सीपणा आहे ना, एकत्रितपणा आहे ना, एकत्रित बसून काही क्षण हास्यविनोदात व्यतीत करणं, घालवणं, घरामध्ये समाधानाचं वातावरण राहणं, ह्या गोष्टीतनं त्या होतील. आणि या चतुर्थ स्थानातल्या गुरु महाराजांची जी दृष्टी आहे, ती आपण काय म्हणतो त्याला सप्तम स्थानावरती 10वे स्थानावरती सप्तम दृष्टी आहे. आय एम सॉरी 7वी दृष्टी ही दशम स्थानावरती. त्यामुळे तुमच्या कार्यस्थळावरती, कर्म ठिकाणी, कर्माच्या ठिकाणी किंवा करिअरमध्ये तुम्हाला घवघवीत यश मिळायची शक्यता आहे. म्हणजे गुरु महाराजांचा पूर्ण आशीर्वाद तुमच्या कर्मभूमीमध्ये, तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुमच्या कर्माच्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आणि वडिलांना देखील दैवाची साथ मिळणार आहे तुमच्याबरोबर. ह्या गुरु महाराजांचं हे जे गोचर भ्रमण चतुर्थ स्थानातून होते त्याचा परिणाम स्वरूप. गुरु आशीर्वादाने काही अडथळे असतील ते दूर होतील. आध्यात्मिक साधनेत जे काही प्रगती करू इच्छितात, ते त्यांना प्रगती प्राप्त होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणतो ना, मीन राशीला तशी आता 7.5 चालू आहे एक प्रकारे. तर कुठेतरी आपण म्हणतो ना, प्रवास करत असतो आणि रखरखीत ऊन वगैरे असेल, कुठेतरी एखादी झाडाची सावली भेटते बघा आपल्याला किंवा थोडासा काय म्हणतो ना त्याला, एक प्रकारचा असं शांत ठिकाण भेटतं, जिथे हिरवळ आहे, थोडंसं पाणी आहे आणि गार वारा आहे. भले रखरखीत ऊन असतं, परंतु थोडंसं ती जी हिरवळ आहे ना, ती ही हिरवळ आहे तुमच्याकरता, मीन राशीकरता. 7.5च्या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्हाला थोडासा दिलासा देणारा कालावधी कुठला असेल, तर तो हा 11 महिन्यांचा कालावधी आहे. 13 ऑगस्ट 2025 ते जून 2026 पर्यंतचा हा जो कालावधी आहे ना, तो तुम्हाला एक प्रकारचा दिलासा देणारा कालावधी आहे. तर ह्या कालावधीचा जे मी काही काळजी घ्यायला सांगितली, ती काळजी घ्या.
जे फायदे सांगितले ते फायदे तुम्हाला प्राप्त होतील, परंतु त्यांनी उतू मातू नका. लगेचच कुठेतरी काहीतरी म्हणजे जे यश मिळतं ना, सगळ्यात 12च्या 12 राशींकरता सांगेल, की जे यश मिळतं ना, ते दीर्घकालीन कसं टिकवून ठेवता येईल, याचा प्रयत्न करा. मित्रांनो, हे होतं 1 ते 12 राशींना गुरु महाराजांचं गोल्डन ट्रान्झिट पुनर्वसू नक्षत्रातून जे होत आहे, त्याचं फळ, परिणाम, प्रभाव, लाभ आणि काय उपाय करायला पाहिजे थोडक्यात ते सांगितले मी. मित्रांनो, मी मगाशी म्हणालो तसं या काळात घेतलेले निर्णय किंवा लाभ तुम्हाला दीर्घकालीन पुरणार आहे, दीर्घकालीन यश देणार आहेत. विवाह किंवा साखरपुड्याचे कार्यक्रम या कालावधीत केल्यास त्याचे मंगल आणि शुभ परिणाम आणि दीर्घकालीन परिणाम तुम्हाला लाभ होणार आहेत, प्राप्त होणार आहेत. अडकलेली कामं, रखडलेली कामं, रेंगाळलेली कामं पूर्ण करण्याकरता ही अतिशय उत्तम वेळ सगळ्या 12च्या 12 राशींकरता आहे. एकाच राशीकरता नाही. प्रत्येक राशीला स्थानपरत्वे वेगवेगळी फलितं मिळणार आहेत किंवा वेगवेगळं एक बळकट असं भाग्यवृद्धी होणार आहे एका विशिष्ट क्षेत्रामध्ये. परंतु सर्वच राशींना येन-केन प्रकारे हा गोल्डन पिरियड जो आहे, गुरु महाराजांच्या गोचरीचा तो फायदा देणारा आहे, शुभकारक आहे. मित्रांनो, हा जे मी काही ग्रहयोग सांगितलाय तुम्हाला, ग्रहगोचर योग, नक्षत्रातून होणारा प्रवास, तो एका विशिष्ट नक्षत्रानुसार सखोल अभ्यास करून सांगितलेला आहे. कदाचित जर का शक्य झालं, तर पुढे 27च्या 27 नक्षत्रांना याचा कसा फायदा पोहोचतोय किंवा पोहोचता येईल किंवा घेता येईल हे सांगण्याचा प्रयत्न करणार मी व्हिडिओ बनवता येतोय का? कारण 27 नक्षत्र खूप मोठा व्हिडिओ होईल. प्रयत्न करूयात बघू तुमच्या सर्वांच्या सपोर्टने. मित्रांनो, हा व्हिडिओ जर का तुम्हाला उपयुक्त वाटला असेल, माहितीप्रद वाटला असेल, तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र-परिचितांना देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगून शेअर करायला सांगा. मनःपूर्वक धन्यवाद.